नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी। कर्जत खालापूर मतदारसंघामधनं महायुतीतनं बंडखोरी करून अपक्ष उभे राहिलेले सुधाकर घारे यांनी परवा दिनांक 12 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेमार्फत महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांच्यावरती अनेक आरोप केले होते। या आरोपांमध्ये प्रामुख्याने त्यांनी कुठे आहेत विकास काम असं विचारलं होतं। त्याचबरोबर पेण अर्बन बँकेचाही मुद्दा या वेळेला सुधाकर घारे यांच्याकडनं त्या पत्रकार परिषदेमध्ये घेण्यात आला होता। पेण अर्बन बँकेसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी काय केलं असा देखील प्रश्न सुधाकर घारे यांनी त्या पत्रकार परिषदेमार्फत विचारला होता। आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी शिवसेनेमार्फत शिवतीर्थ पोसरी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। आमदार महेंद्र थोरवे यांच्या आदेशावरून ही पत्रकार परिषद जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी घेतली होती। या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचे सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। या पत्रकार परिषदेमध्ये संतोष भोईर यांनी असा उलट प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही जेव्हा जिल्हा सभापती होतात, जिल्हा परिषदेवरती सभापती होतात, त्यावेळेला तुम्ही किती कामं केली त्याचा हिशोब दाखवा। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त आदिवासींच्या जमिनींचे पैसे जे होते ते कुठे गेले असा देखील प्रश्न संतोष भोईर यांनी केलेला आहे। याचबरोबर संतोष भोईर यांनी आतापर्यंत आमदार महेंद्र थोरवे यांनी काय विकास कामं केलेली आहेत त्याचाही संपूर्ण खुलासा या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेला आहे। आपण पाहूया आज शिवतीर्थ पोसरी येथे संपन्न झालेली पत्रकार परिषद। कर्जतमध्ये निर्माण झाला ही गोष्ट आहे 2010 साली। जसं राजेशजी म्हणाले त्यावेळेला आपण राजकीय व्यासपीठावर कुठे होता, आपला उदय सुद्धा राजकीय झालेला नव्हता। पेण कोऑपरेटिव्ह अर्बन बँक हा विषय तुमच्या ध्यानी मनी पण नव्हता आणि आजही नाहीये। फक्त त्याचा राजकीय वापर कसा करायचा या उद्देशाने तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोला। अहो तुम्ही राजकीय जीवनामध्ये 14 नंतर आलात, 17 ते 22 जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होतात, अजून ते सभापती पद असतील। या कारकिर्दीत या तुम्हाला लोकांची कधी आठवण आली? आज निवडणुकीच्या तोंडावर का आठवण आली? तुम्ही सांगता वळसे पाटलांकडे मिटिंग लावली, हे लावलं ते लावलं, ह्याच्यापूर्वी काय तुम्ही केलं का? पेण कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या कुठल्या व्यासपीठावर आलेत का? ठेवीदारांकरता कधीच आलेले नाही। खऱ्या अर्थाने त्याचा पाठपुरावा जर केला असेल तर संघर्ष समितीचे मेंबर असून किंवा वैयक्तिक लेवलला अनेक गोष्टींमध्ये पाठपुरावा केला। 2020 ला जर शासन नियम नवीन आला की ज्या बँका पुढे निघतील त्याला 1 लाखाचा विमा कव्हरेज असेल, त्याच्यावरून 1 लाखाच्या वरून ते 5 लाखावर नेलं आणि तो मुद्दा खऱ्या अर्थाने लक्षात आल्यानंतर त्याचा दिल्लीपर्यंत पाठपुरावा जो आपण आज इथे सुद्धा याचे सगळे बोलत आहोत की बाबा इथल्या महाराष्ट्र लेवलला होईल, तर असं नाही। केंद्रीय अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे सर्वप्रथम मी स्वतः गेलो। आपण पत्रकारांनी बातमी आपल्याला माहिती आहे, पत्रव्यवहार सुद्धा आहे। त्यांच्याकडे मागणी मांडली की 5 लाखामध्ये आमच्या या बँकेला बसवावी। त्यानंतर त्यांचं खातं बदललं, केंद्रीय अर्थमंत्री भागवतजी कराड साहेब असतील, त्यांच्याकडे मग पाठपुरावा चालू केला। माझ्या सहकारी ते निवेदन देताना राजेशजी भगत आमचे तालुका अध्यक्ष होते, 1 तास आम्ही त्यांच्या केबिन मध्ये बसलो। त्यांच्या केंद्रीय फायनान्स मिनिस्टर जो आहे अर्थ सचिव यांच्याबरोबर चर्चा केली, ते 5 लाखामध्ये कसं बसवता येईल यावर चर्चा केली। परंतु कुठेतरी राजकारण प्रत्येक गोष्टी आणायचं, श्रेयवाद आणायचा। या संघर्ष समितीचे सदस्य आपण आहोत, परंतु संघर्ष समितीचे त्यावेळेला पहिले अध्यक्ष नरेंद्र जाधव होते, त्यांना बाजूला सारून पिवळे व्यक्ती म्हणून ते तटकरांचे खास हे झाले आणि त्यानंतर संघर्ष समितीच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की आम्ही पैसे मिळवून देऊ। संघर्ष समिती आज आपल्या बरोबर आहे, आमदार साहेबांनी त्यांना मंत्रालयात येऊन भेटही करून दिली, परंतु आम्ही विषय मांडला की 5 लाखापर्यंत जाऊ आपण आणि 5 लाख घेऊ। त्यावेळेला बिवरेच्या माध्यमातून थोडासा विरोध केला की आपल्याला सर्व पैसे मिळाले पाहिजेत, परंतु आज त्यांना लक्षात आलं की 5 लाख तरी आपल्याला मिळाले पाहिजेत, नाही तर आपले पैसे मिळणार नाहीत। म्हणून आता संघर्ष समितीने आपल्याला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे, त्यांनाही ती भूमिका पटली। परंतु अशा माध्यमातून जेव्हा ही बँक बुडाली त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती जमीन आसमानाचा फरक आहे। त्यामध्ये खोटं श्रेयवादा करता पेण कोऑपरेटिव्ह बँकेचे जे इथे ठेवीदार मतदार आहेत त्यांना काहीतरी प्रलोभित करायचं, मीच पाठपुरावा करताय, हा धारांतर खोटारडेपणा आहे। आज त्याला राजकीय लढ्या करता आमदार साहेबांनी तज्ञ वकील दिला, त्याकरता पैसे त्यांना ते लक्षात आल्यानंतर म्हणतं काल पुन्हा सांगितलं ना की बाबा आमदार साहेबांनी आम्हाला मदत केली, ज्या ज्या राजकीय व्यासपीठावर मदत करता येईल ती त्या लोकांनी केलेली आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही केली असेल, महेंद्र थोरवे यांनी
यांनी शिवसेना म्हणून केली असेल, परंतु आपण या प्रक्रियेत कुठेही नव्हता. राहिला विषय विकास कामांचा. विकास कामांमध्ये जसं आता या वर्क ऑर्डर दाखवल्या संतोषजी, 15 ते आपलं 14 ते 19 आमचंच सरकार होतं शिवसेना भाजप युतीचं. आपण नव्हतात त्याच्यामध्ये. महेंद्र शेठ तोरवे जरी आमदार नसले तरी शिवसेना हा घटक पक्ष त्यांचा हा होताच ना. त्या कामात काही कामं मंजूर झाली आणि पुढे दुर्दैवाने महाविकास आघाडीचं सरकार आलं. 2 वर्षाकरता 2-2.5 वर्षाकरता ते आपण रामायण सगळ्यांनी बघितलं. मंजूर झालेल्या काही कामांना स्थगिती आहे. काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले. करोना काळचा कालावधी होता, परंतु ती लक्षात आल्यानंतर आमदार साहेबांनी आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यानंतर पाठपुरावा केला. महाविकास आघाडीचं सरकार बदललं, नवीन सरकार आलं आणि सगळ्या या सुद्धा काही वर्क ऑर्डर महाविकास आघाडीतल्या कामातल्या सुद्धा आहेत, परंतु त्यावेळेस त्यांचं मतदारसंघावर लक्ष होतं आणि या सगळ्या 21च्या कालावधी किंवा 22-23ला या सगळ्या गोष्टी मंजूर झालेल्या आहेत. म्हणजे या भले प्रस्तावित काम होतं, काम अनेक प्रस्तावित होत असतात, परंतु प्रत्यक्ष जेव्हा फायनान्स प्रोव्हिजन होते किंवा वर्क ऑर्डर निघते तेव्हा कामाला सुरुवात होते आणि ती आमदार साहेबांच्या कालावधीत झाली. म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला की हा निधी, भरीव निधी जो आलाय तो माझ्या कारकिर्दीमध्ये आलाय, तर तो खोडून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी परवा केला. निधी हा आमदार साहेबांच्या कालावधीचा झालेला आहे आणि त्यांनी त्यांचे बांधकाम सभापती होते, ते उपसभा म्हणजे उपाध्यक्ष होते जिल्ह्याचे, त्यांनी सांगावं त्या काळात आम्ही हे भरीव काम केलंय. यांनी काहीच केलं नाही, यांनी काहीच केलं नाही, मला आमदार करा मी करतो. अहो, तुम्हाला आमदार करायचं तुम्ही आव्हान किंवा जनतेला किंवा मतदारांना करताय. आज तुमच्यात एखादा पत्रकार किंवा माझ्यासारखा झाला आमदार झाल्यावर कोणी कामं करेल. तुम्ही काम ज्या वेळेला संवेदनक पद तुमच्याकडे होतं तेव्हा तुम्ही काय केलं हे सांगा. ते तुम्हाला करता आलं नाही. स्वतःच अपयश झाकण्याकरता दुसऱ्यांनी काही केलं नाही. म्हणजे आपण म्हणतो की दुसरा विद्यार्थी नापास झाला म्हणून मी पास झालो. अहो, तू कुठला पास झालास? दुसऱ्याला मार्क कमी पडले असते असं आपण कदाचित गृहीत धरलं, पण तू त्याच्याकरता श्रेष्ठ होत नाही ना. हा मुद्दा आहे याच्यामध्ये. त्यामुळे त्यांनी जो केलेला केविलवाणा प्रयत्न आहे त्यांनी काही होणार नाही. भारतीय जनता पार्टी आणि या महायुतीच्या सरकारमध्ये जी कामं झाली आहेत ही जनतेपर्यंत पोहोचलेली आहेत आणि महेंद्र शेठ तोरवे यांनी सर्व समाजातील शेवटच्या भारतीय जनता पार्टीचा जो अंत्योदय विचार आहे, समाजातील शेवटच्या घटकातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्याच्यापर्यंत विकासाची गंगा गेली पाहिजे हा मंत्र त्यांनी घरोघरी त्या मंत्राच्या म्हणजे त्या वाटेवरती चालले आणि विकास घरोघरी पोहोचवला. म्हणूनच येणाऱ्या 20 तारखेला सर्व कर्जत खालापूर मधली सुज्ञ जनता त्यांच्या धनुष्यबाण या बटनासमोरील चिन्ह दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करेल. आम्हा सर्वांना आत्मविश्वास आहे. आम्ही टीम ते 20 तारखेला संध्याकाळी वोटिंग होईस्तोवर अहोरात्र काम करू आणि मला विश्वास आहे गेल्या वेळेच्या मार्जिनपेक्षा जास्त मार्जिननी महेंद्र शेठ तोरवे विजयी होतील याची ग्वाही ते आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता पहा की सिडकोच्या माध्यमातून जी आता वर्क टेंडर निघालेले आहे त्याच्यावरती 1400 कोटी रुपयाची तरतूद आहे आणि शासनाच्या बजेटसह सगळी जी कामं आहेत याच्यामध्ये आम्ही त्याच्यावरतीच अहवाल प्रकाशित केलेला आहे. कारण आमचे कार्यकर्ते बोलताना कधी 2000+ बोलतात, कधी 2900 कोटी बोलतात. कदाचित तो 29चा आकडा परफेक्ट नसेल तर तो 2960 कोटी पण असू शकतो. परंतु आम्ही जी विकास कामं केलेली आहेत, परंतु आता जाणीवपूर्वक आम्हाला जे म्हटलं जातं विकास दिसत नाही, परंतु जे आरोप करणारे जे आहेत अपक्ष उमेदवार किमान त्यांनी 2.5 वर्षामध्ये त्यांचा अहवाल तरी प्रकाशित करावा. तुम्ही 2.5 वर्षात काय कामं केलेली आहेत, जी कामं आता सुरू आहेत 2900 कोटीची कामं जी आहेत त्याचा हिसाब पाहिजे, लेखाजोखा पाहिजे, तुम्हाला या पुस्तकामधून अहवालामधून दिलेला आहे. सर, पेण बँकेच्या मुद्द्याच्या संदर्भात आपण बोलत होतात, तर एकनाथ शिंदेसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संघर्ष समितीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये रंजन साहेब जे ईडीचे डिरेक्टर आहेत ते सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी सुप्रीम कोर्टातनं जो स्टे आहे तो मागे घेतो आणि त्यानंतर स्थावर मालमत्ता विकता येईल असं सांगितलं होतं. त्यानंतर पुढे काय झालं? त्या बाबतीमध्ये आमदार महेंद्र तोरवे साहेबांच्या माध्यमातून संघर्ष समितीची बैठक मुख्यमंत्री साहेबांच्या दालनामध्ये झालेली आहे. परंतु त्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुद्धा तो स्टे आहे. मागच्याच पंधरवड्यामध्ये खासदार धैर्यशीलदादा पाटलांबरोबर संघर्ष समितीचे पदाधिकारी त्यामध्ये या ठिकाणी उपस्थित रमेश कदम आहेत
परंतु त्या बाबतीमध्ये आता सुद्धा पुढे 5 लाखाचा पूर्वी 1 लाखाचा जो विमा होता आता जो 5 लाखापर्यंत झालेला आहे. धैर्यशील दादांबरोबर आम्ही चर्चा केली. खातेदार त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. 1000पासून 5 लाखापर्यंतचे ठेवीदार, त्याच्यानंतर मोठे ठेवीदार यांची आम्ही आता संख्या काढायला दिलेली आहे. आणि आम्हाला आता त्यांना विचारायचं आहे की विमा 5 लाखाचं जे कवच आहे ते स्वीकारल्यानंतर जी पुढची रक्कम आहे ती मिळणार नाही. म्हणजे एखाद्याचे 2 कोटी आहेत, 3 कोटी आहेत किंवा 25 लाख आहेत. 5 लाखाचा बँक बुडाल्याचा विमा जर तुम्ही स्वीकारल्यानंतर पुढची रक्कमेला आपण मोकणार आहोत. परंतु तो विमाच्या नुसार घ्यायची का नाही घ्यायची की बँकेची प्रॉपर्टी एकूण सगळ्या ठेवीदारांना पैसे द्यायचे. तर धैर्यशील दादांच्या नेतृत्वाखाली आणि कर्जची संघर्ष समिती या निवडणुकीच्या नंतर आम्ही एकत्र बसून यामध्ये केंद्रामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप करून संघर्ष समितीचे कर्जचे पदाधिकारी सुद्धा देशाचे गृहमंत्री अमित शहा बरोबर सुद्धा त्यांची बैठक झालेली आहे. परंतु देशामध्ये सत्ता, राज्यामध्ये सत्ता आणि तो आम्ही हा लवकरच तिला सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. परंतु पूर्वीचे संघर्ष समितीचे अध्यक्ष शिरीष बिवरे यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलेलं की 2011 सालापासून पेण बँकेने जे ते हप्ते भरलेले नाहीत विम्याचे, त्यामुळे विम्याच्या रकमेसाठी पेण बँक ही इलिजिबलच नाहीये. पण ते तो दोष बँकेचा आहे. बिवरे काय असतील, आमच्या संघर्ष समितीमध्ये खोपोलीचे असतील, पेणचे असतील, कर्जतचे असतील, आपसात कोणाचाही कसलाही वाद नाही. परंतु खासदार धैर्यशील दादांच्या मध्ये पण तो चर्चेचा भाग आला की बँकेने दरवर्षी जो विमा उतरवला पाहिजे. जर विमा उतरवला नसेल तर तो पैसे मिळाला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. परंतु आमचं म्हणणं असं आहे की ज्यांच्या ठेवीदारांचे जेवढे पैसे आहेत त्या पैशाच्या पण पेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी एकूण ठेवीदारांच्या सरसकट असलेले पैसे कसे मिळतील हाच आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. गेल्या 14 वर्षाचा वनवास आहे ठेवीदारांचा. 100% त्या संघर्ष समितीमध्ये बनणे आहे. सन्माननीय आता मुख्यमंत्र्यांबरोबर आमदार साहेबांची मिटिंग बोलली होती. आमच्या गोपट्यांनी बराच त्यावरती वापर केलेला आहे. परंतु नक्की त्याला तो मार्ग निघणार आहे. तो होता त्यांनी जो प्रश्न विचारला परब यांनी तो योग्य होता का? मग त्यावेळेस तो विमा हा काही दिवसापुरता भरला होता. त्याच्यानंतर त्यांनी गोष्टी आल्यानंतर तो विमा बंद केला. तर तो दोष जो बँकेतला आहे तो ठेवीदारांचा नाही. तर ते नक्की त्या ठेवीदार त्याचा न्याय मिळतो. अपक्ष उमेदवार जे आहेत ना, 2010ला बँक बंद झाली. त्यांना माझे 2 प्रश्न आहेत की तुमचं योगदान काय, तुमचं योगदान काय आणि कोंढाणा धरणासाठी आमदार सुरेश लाडांच्या बरोबर संतोष भोईर कर्जतवरून मुंबईला मंत्रालयात पायी जाऊन माझ्या पायाला फोड आले होते. अलग लक्षात. म्हणजे कोणाच्या जीवावर कोणाची मजा काय, म्हणजे धरण उशाला आणि कोरडा आमच्या घशाला. आम्हाला काय त्याचा पैशाचा लाभ बी मिळाला नाही पुढे येऊन सुद्धा, आणि आम्हाला त्याची काय अपेक्षा पण नाही. पण बँकेच्या बाबतीमध्ये अपक्ष उमेदवारांनी घेतलेला जो मुद्दा आहे त्यांना गलवेला कधी आला? 2010ला तुम्ही कुठे होता? तो तीव्र संघर्ष केलेला आहे मी माझं काल परवा बाईट दिली त्याच्यामध्ये तुम्ही सगळं पाहिलं असेल. बोला. भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व आमचे कोकणचे भाग्यविधाते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांनी आदेश दिल्यानंतर संपूर्ण भारतीय जनता पार्टी 100% बरोबर आहे. ज्यांनी फॉर्म भरला होता त्या किरण ठाकरेंची भेट आमदार साहेबांबरोबर झालेली आहे. त्याचबरोबर इथे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची सुद्धा भेट झालेली आहे. त्यांनी संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे. तुम्ही त्यांची पत्रकार परिषद जर बघितलं असेल त्यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही महायुतीचं काम करू आणि त्यांच्याबरोबरचे सगळे कार्यकर्ते आता प्रचारामध्ये तुम्हाला दिसले असतील. सगळ्या पत्रकारांनी कव्हरेज केलेलं आहे. संपूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्णपणे आता आमदारांच्या बरोबर आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा हा भारतीय जनता पार्टीचा असेल. महायुतीचे
राष्ट्रवादीचे उमेदवार कोण आहेत? तुम्हाला दुसरा कोणी उमेदवार इथे दिसतोय का? महेंद्र थोरवेंचा ऐका काय की संघर्ष असतो. आता राजेश लाड यांनी सांगितलं राजकीय संघर्ष एका दिवसात संपत नाही. आणि जो त्यांनी भूमिका घेतली होती की आम्ही लढणारच, त्या भूमिकेनंतर त्यांना या प्रक्रियेत यायला काय वेळ लागणार आहे हे पत्रकारांना चांगल्या प्रकारे कळतंय. उघड भूमिका एक विरोधाची घेतल्यानंतर त्या भूमिकेत येणं किती कठीण असतं. परंतु कार्यकर्त्यांच्या रूपाने त्यांच्या बरोबरचे सर्वच सहकारी, तुम्हाला त्यांचे सहकारी पण माहिती आहे, सर्व सहकारी प्रचारात दिसत आहेत, सर्व सहकारी जोरात काम करतायत, हे सगळं दिसतंय. आता शंका घेण्याचं कुठलंही कारण नाही. तरी तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय त्या तुम्हाला निवडणुकीपर्यंत सर्व निरसन झालेलं दिसेल. आणि मी जसं सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा सिंहाचा वाटा असेल, मी तुम्हाला सांगतो की प्रचारामध्ये जिल्हाध्यक्षही कबूल करतील की शिवसेनेच्या बरोबरीने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इथे उतरलेला आहे. सुरेश भाऊ लाड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे अनेक वेळेला ते तिथे दिसत नसतील, परंतु त्यांचे सहकारी इथे चव्हाण साहेब बसलेले आहेत, राजेशजी लाड आहेत, हे सुरेश लाड साहेबांचे प्रतिनिधी म्हणून सतत तिथे आहेत. शिवाय लाड साहेबांनी स्वतः आमदार साहेबांना आशीर्वाद दिलेला आहे. फॉर्म भरण्याच्या आधी लाड साहेबांची आणि आमदार साहेबांची भेट झाली, त्यामध्ये त्यांनी लाड साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. त्याचबरोबर मी राजेश लाड यांना विनंती करेल की त्यांनी लाड साहेबांची संपूर्ण भूमिका सांगितली. पुन्हा एकदा अगदी स्पष्टपणे मी सांगितलं की अगदी जाहीरपणाने सांगायला हरकत नाही. परवा एक आमचा आळीतील आमचे चुलत भाऊ वारल्यामुळे मैदानच्या ठिकाणी भाऊ होते, थोडासा त्रास झाला. भाऊ आता पुणा हॉस्पिटलला ऍडमिट, काल दिवसभर हॉस्पिटलला होतो. आजही भाऊ पुणा हॉस्पिटलला त्या ठिकाणी डॉक्टर गंगवाल यांच्याकडे ऍडमिट आहे. तब्येत बरी नसल्यामुळं सारा याच्यामध्ये तब्येत, परंतु उद्याकडे तर डिस्चार्ज झाला. आजच्या सभेला सुद्धा भाऊच्या त्या ठिकाणी उपस्थित आहे असा सर्वांचा प्रयत्न होता, परंतु ऍडमिट असल्यामुळे त्या ठिकाणी सभेला सुद्धा येथे काही सांगता आहे. परंतु उद्याचा डिस्चार्ज मला शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही लोक तर सगळे आहोत, परंतु भाऊंची भूमिका, भाऊंचा संपूर्ण आदेश या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे असं कुणीही किंतु परंतु न मागता सर्वच कार्यकर्ते प्रचंड ताकदीनं आमदार महेंद्र थोरवे यांच्या सोबत कामाला प्रत्यक्ष प्रचारामध्ये उतरलेले आहेत. त्यांना एकदा सांगा की हा 84 पानाचा जो अहवाल आहे तो वाचा आणि कदाचित 2 दिवस अजून आहेत. 18 तारखेला संध्याकाळी 6 वाजता प्रचार बंद होईल. 2 पत्रकार, 2 भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, 2 आरपीआयचे, 2 शिवसेनेचे आणि 2 त्यांचे बोलवा. माझ्या गाडीमध्ये आपण त्यांना सगळ्यांना जिथे जिथे कामं सुरू आहे, जी 84 पानांची याच्यावरती आम्ही छापलेले आहेत, त्याच्यावर तर सविस्तर बंद खोलीमध्ये किंवा ओपन ग्राउंड मध्ये आपण चर्चा करू. बोलवा त्यांना संध्याकाळी, देऊ त्यांना उत्तर. नक्की तुमची बातमी खरी आहे, बातमी आलेली आहे. आणि कर्ज हा व्यवसायाचा एक भाग असतो. कोणताही व्यवसाय उभारताना, व्यवसाय मोठा करताना त्या ठिकाणी प्रसंगी बँकेची मदत घेऊन त्या ठिकाणी कर्ज उभारून त्या ठिकाणी आपला व्यवसाय वृद्धिंगत करायचा असतो. आत्ताच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अगदी बरोबर आहे. मी सुद्धा त्या कर्जदारांमध्ये सहभागी आहे, हे तुम्हाला जाहीरपणाने सांगतो. कर्ज ही गोष्ट ही बँकेची सदृश गोष्ट आहे आणि बँकेचे जे काही नियम अटी आहेत, ARने त्या ठिकाणी बोलावून त्या ठिकाणी नोटिसीद्वारे सांगितलेलं, त्या ठिकाणी त्याला प्रसिद्धी मिळाली. परंतु जी वस्तुस्थिती आहे ती मान्य करण्यात त्या ठिकाणी कमीपणा कसला करावा, ती गोष्ट खरी आहे. विरोधकांचं काम करतील त्या बाबतीमध्ये आम्हाला फारशी काही चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. पार्ले कंपनीच्या मॅनेजर बरोबर मी
HR बरोबर चर्चा केली. एका 5-10 कामगारांचा प्रश्न होता, त्यांच्या बाबतीत मी त्यांना कॉल लावला होता. त्यांचे अनेक ठिकाणी युनिट आहे. या ठिकाणी चालू असलेल्या युनिटमध्ये प्रोडक्शन काढत असताना त्यांना त्यांचा तालमेल किंवा त्यांना प्रॉफिट होत नाही अशी त्यांनी माझ्याकडे मत व्यक्त केलं. आणि ते मत व्यक्त करत असताना इथे तयार होणारा जो माल त्यांच्या अन्य युनिटमध्ये त्यांना तो परवडतोय किंवा त्यांना स्वस्त पडतोय. हे कामगारांचा पगार, लाईट बिल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा ताळमेळ त्याच्यामध्ये बसत नाहीत. परंतु या संदर्भामध्ये कामगारांची फार मोठी हानी होणार आहे आणि कामगारांची हानी झाल्याच्या नंतर त्याचा सुद्धा त्या कामगारांच्या कुटुंबावरती परिणाम होणार आहे. परंतु या स्तरावरती आता आचारसंहिता सुद्धा आहे आणि तो आताच प्रश्न आचारसंहितेमध्ये आता तो समाधान आताच आहे का, तो 4 वर्षापूर्वीचा का 2 वर्षापूर्वी का 1 वर्षापूर्वी नाहीये. परंतु आता सगळेच राजकारणामध्ये आणि निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. परंतु या 23 तारखेच्या नंतर कंपनी आणि राज्य शासन CM साहेबांच्या बरोबर तो चर्चा करून तो जास्तीत जास्त कंपनीला पॉझिटिव्ह थिंकिंग सुरुवात कंपनी सुरू कशी राहील त्या बाबतीमध्ये आमदार साहेब प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत. निवडणुकीचा व्यस्त टाइम असताना सुद्धा आमदार साहेबांनी त्या कामगारांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह भूमिका घेऊन सतत प्रशासनाबरोबर सुद्धा त्या ठिकाणी कंपनीच्या बरोबर बोलत आहेत. परंतु 23 तारखेनंतर प्रामुख्याने मी जिल्हा प्रमुख म्हणून आमचे सारे पदाधिकारी आणि आमदार साहेब सुद्धा प्रामाणिकपणे त्या प्रश्नाकडे आम्ही जाणीवपूर्वक लक्ष देऊ. परंतु ती कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे तर आपण मान्य करणार, त्या कंपनीला कोणतरी मालक आहे हे पण आपण मान्य करणार. परंतु त्या प्रशासनाबरोबर आता ज्या पद्धतीने त्या कामगारांना त्रास देण्याचा प्रामुख्याने बंद करताय आणि कंपनी अवसानात निघाली म्हणून ते त्या ठिकाणी आता बोलतायत. परंतु 23 तारखेच्या नंतर पहिला प्रश्न कुठला असेल तर तो त्या कामगारांच्या बाबतीमध्ये असेल. आता या ठिकाणी बराचसा वेळ पत्रकार परिषदेला महायुतीची लढाई ही दोघांबरोबर नाहीये, त्यांची त्यांच्यातच लढाई चालू आहे. 2 नंबरला कोणी राहायचं आणि 3 नंबरला कोणी राहायचं. त्यामुळे महायुतीची आमची दोघांबरोबर खूप लढाई नाही. आम्ही 50,000 मताधिक्य अधिक मताने ज्या दिवशी आमच्या समोर 2 उमेदवार ज्यावेळेला आले त्यावेळेला इथल्या कर्जत मतदारसंघातल्या मतदारांनी ठरवले की आमदार साहेब 50,000 घेऊन निवडून येतील. त्याच्याबद्दल त्यांनी 2 नंबर 3 नंबर साठी त्यांचा चाललेला कार्यक्रम आहे. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय. बोला.